बीड प्रकरणी आता आणखी एक सीसीटीव्ही समोर येतोय। आरोपींना साहित्य पुरवणाऱ्या बालाजी तांदळेचा हा सीसीटीव्ही असल्याचं कळतंय। तांदळे आरोपींसाठी ब्लँकेट खरेदी करताना समोर आला आहे। कोठडीत असताना आरोपींना पुरवलेलं हे साहित्य होतं आणि त्याचाच सीसीटीव्ही सध्या समोर येतोय। याच बालाजी तांदळेनं आरोपी विष्णू चाटेला पाण्याच्या बॉटल्स न्यायालयामध्ये दिल्याचं समोर आलं आहे। आता विष्णू चाटे, सुदर्शन खुले, जयराम चाटे, महेश केदार यांना गेवराईच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं होतं। त्याच दरम्यान त्यांना लागणारं साहित्य बालाजी तांदळेनं एका दुकानातून खरेदी केलं। याचाच हा सीसीटीव्ही सध्या समोर येतोय। या संदर्भात स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देतात। स्वानंद, काय आहे या सीसीटीव्ही मध्ये नेमकं सविस्तर सांगाल? वर्ष आपण बघितलं तर जे संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित जे आरोपी आहेत यांचे नवनवीन सीसीटीव्ही फुटेज समोर येत आहेत। आधी बघितलं तर टोल नाक्यावर सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं आणि आज जर बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना सामान पुरवणारा एक जो बालाजी तांदळे व्यक्ती आहे याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। हे जे आरोपी आहेत या आरोपींना हा जो सगळं सामान लागणारं जे हे एका दुकानातून खरेदी करतानाचं हे साहित्य हा व्हिडिओ समोर आलेला आहे। आणि याआधी पण बालाजी तांदळे याच्यावर धनंजय देशमुखांनी आरोप केले होते की याच बालाजी तांदळेंनी मला बीड येथील पोलीस ठाण्यात धमकावलं देखील होतं। आणि आता त्याच अनुषंगाने बघितलं तर एक सीसीटीव्ही फुटेज समोर येते। याचा याआधी बालाजी तांदळे यांनी सगळे आरोप फेटाळले होते। मात्र आता हे जे सामान आहे, हे जे साहित्य आहे, हे साहित्य खरेदी करतानाचा व्हिडिओ आता समोर आलाय आणि आता नेमकं यावर तपास यंत्रणा काय कारवाई करते हे बघितलं पाहिजे। वर्षा, निश्चितच स्वानंद, या संदर्भातली सगळी माहिती तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।